गणपतीची स्वारी आला धादिस मामाच्या घरी मालवण चिपळूण सावंतवाडी माझ्या कोकण गावांचो दिमाग भारी दिसते भारी गणपतीची स्वारी माझ्या कोकणा वाटे तुम्ही। तो दोस्तो आता आपण इथे आलेलो आहोत आणि मी आता कोकणीत बोलला जरा ट्राय करतो कारण कोकणी मेळ्यात आल्यावर कोकणीत नाही जर आपण बोललेला ते काही फायदाच नाही आई येण्याचं। तिथे कोणतरी खजोरी शो चालू आहे आता थंय सुद्धा जाऊ आपण आणि इथे सगळे स्टॉल्स अँड ऑल सगळं आहे आणि जर तुम्ही दुबईला येता आणि त्याच टाइमात जर कोकणी मेळो आहे ते जरूर तुम्ही कोकणी मेळ्यात या आणि कोकणी मेळ्याला विजिट करा। इथे लोक पण मो पाहिलेली आहेत। तो ये है कोकण मेले का फूड सेक्शन। आता आपण इकडे जेवणाच्या सेक्शन कडे जात आहोत। इथे बघा काय लिखलेलं आहे, क्या आपके पेट में दौड़ रहे चूहे चलो फिर खाना खाते हैं। आणि इथे सगळं जेवण आहे कोकणी सगळे डिश आहेत आय थिंक सो त्याला पण आपण बघू आणि कोकणीत जरा मी कम्फर्टेबल होतो ट्राय करता हो कारण ब्लॉग अजून सर कोकणीत केलं नव्हतं आणि मला मस्त चान्स मिळलो कोकणीत बोलूचो। सो इकडे बघू शकता ही सगळे कोकणी रेस्टॉरंट आहेत। तर आता मी इकडे या स्टॉल वरती आलो आणि आपण इकडे बघू शकता ही पुरा आपला कोकणी डिश आहेत सगळीकडे आणि इकडे आपल्याला हे कोकणी डिश दुबईला प्रोव्हाइड करतायत। तुम्हाला कसं वाटतं इकडे येऊन कोकणी डिश प्रोव्हाइड करला? हे माझा चौथा सीझन आहे। अच्छा, तुम्ही 4 वर्षापासून इकडे आहो आणि आपली लोक इकडे कसा फीडबॅक कसा देत आहेत? अच्छा फीडबॅक दे रहे हैं। अच्छा आहे सब। आणि इथे बघू शकता इथे आपला मिसल पाव आहे आणि ही काय डिश आहे? प्रॉन्स कोलीवाडा। अच्छा, हे प्रॉन्स खाडी किनारी लोकांचं जेवण। ओके, आणि ही कटलेट पाव। ओके, कबाब, हे चिकन कटलेट सगळे कोकणीच डिश ठेवतो आपण। ओके, कोकणचो रुबा भारी माझ्या कोकणचो बाई तो भारी दिसते भारी गणपतीची स्वारी आला धादिस। तो दोस्तों दिस इज ऑल कोकणी मेला इन दुबई। आप देख सकते हैं म्हणजे तुम्ही बघू शकता इकडे किती कोकणी लोक आलेली आहेत आणि पहिलेशीन लोक इकडे कोकणी लोक आधीच मोप आहेत इकडे आणि सगळी आता एका जागेवर मिळलेली आहेत, सगळी जण एंजॉय करतायत मोप। तो दोस्तों अब यहाँ पर कोकण मेले में आने के बाद हमें हमारे कोकण के एक जानी मानी हस्ती जो कि यूएई में है वो हमें मिल चुकी है एंड उनको मिलने के बाद मुझे बहुत ही ज्यादा दिल से अच्छा लग रहा है एंड उनसे मैं थोड़ा सा जो आई थिंक सो ये हमारे कोकण के लिए बहुत कंट्रीब्यूट करते यूएई में रहने के बाद भी। आपको क्या लगता है कोकण के लोगों के बारे में क्या ख्याल है आपका? कोकण के बारे में देखो, हम लोग जब एयरपोर्ट पे आते हैं तो सबसे पहला हम लोग बहुत सारी चीज़ें मिस करते हैं। अगर एक कोई मलबारी अगर यहाँ पे आता है तो उसको एयरपोर्ट से ही उसको हेल्प मिलती है बिकॉज ऑफ लैंग्वेज। तो उसकी लैंग्वेज की वजह से उसको हेल्प मिलती है, लेकिन हम लोग हमारी लैंग्वेज बोलने की वजह से उर्दू में बात करते हैं, उसकी वजह से हमारे बाजू में बंदा कौन से जगह का पता नहीं चलता। तो सबसे पहला तो हम लोग हमारी कोकणी लँग्वेज को बरकरार रखना चाहिए, आपण कोकणीत बोलला पाहिजे। जब आपण कोकणीत बोलू बाजूला पण कोणी ऐकलं अरे भाई तुम्ही कोकणी आहो, आपला नेटवर्क वाढेल। और दूसरी बात दुबई में जैसे अपन हम लोग रहते हैं यहाँ पे तो कोकणी लोगों को गैदर करके हम लोग प्रोग्राम करते रहते हैं, फिर अवेयरनेस के वीडियोस बनाते हैं। उसके बाद में कोई भी कोकणी को कुछ भी प्रॉब्लम है तो हम लोग कोशिश करते हैं उसको हेल्प पहुँचाने की। और यहाँ पे एमिरेट्स कोकण कमेटी हम लोग ने 2011 में बनाया, उसके ज़रिए हम लोग मेडिकल हेल्प पहुँचाते हैं। फिर कोई अगर जॉब के लिए विजिटर आया तो उसको जॉब दिलाने की कोशिश करते हैं। अल्हम्दुलिल्लाह अभी तक मोर देन 1000 लोगों को जॉब के लिए हम लोग जरिया बने, पूरी टीम मतलब जो भी जैसा 1000 प्लस कोई कोकणी के कंपनी में जॉब है उसने हमारे पास कोकणी है उसमें अपने। यस कोकणी। उसके बाद में पहले ऐसा होता था कि मैयत यहाँ पे दुबई में होती थी तो इंडिया से खबर मिलती थी। जब हम लोग ने कोकण कमेटी बनाया तो अभी हम लोग अल्हम्दुलिल्लाह विद इन 2 डेज मैयत इंडिया में भेजते हैं बिकॉज ऑफ टीम वर्क। कोकणी लोग एक दूसरे से जुड़ेंगे तो इस तरह के खैर के काम हो जाएंगे, एक दूसरे को मदद मिलेगी। और फिर से कोकणी म्हणता बोलेन की आपली लँग्वेजला विसरू नको, मलबारी लोकांना हेल्प का मिळते त्यांच्या लँग्वेज बोलायचं। आपण जर आपली लँग्वेज बरकरार ठेवली ते आपल्याला आपली कम्युनिटीला मग काही हेल्प मिळू शकते। बघा लोक UK ला असतात, आफ्रिकाला असतात आणि ते लोक
30 वर्षात आहे कारण कोकणी बात इसरत नाही. आणि आपण लोक जर चंद जरासा दुबईला गेलो आवरतावर गेलो का आपली बात इसरता, आपण इंग्लिश बोलायला लागतात आणि आपल्या पोरांना इंग्लिशला जास्ती प्रमाण. हां, तो इंग्लिश बोलला पाहिजे, इंग्लिश शिकला पाहिजे, उर्दू बोलला पाहिजे, पण त्यांच्या साथ साथ आपलं जे मोको असेल त्या कोकणी बातूला ह्या केला पाहिजे. आणि मी तुम्हाला पण अप्रिशिएट करतो, तुम्ही कोकणचे असे चुनून चिजो लोकांच्या सामने हाणताव, लोक राहो माशाल्लाह. सो गुड, रिअली आय अप्रिशिएट यू. जजाकल्ला खैर. जरूर. नॉर्मली हिंदीत बोलता, पण आज मी कोकणी मेला आल्यावर सोचला की मी कोकणीत बोलीन आणि तुम्हाला बोलल्यानंतर मंडळी थोड्याच वेळात आपण चालू करणार आहे हास्य महफिल पार्ट 2. थँक्यू. कोकण मेला फीचरिंग थँक्यू. रोहित मान. गाडी सुटली, शिट्टी वाजली, गाडी सुटली, वाजली, गाडी सुटली, पदर गेला वर, पोरी जरा जपून दांडा धर, पोरी जरा जपून दांडा धर, पोरी जरा जपून दांडा धर, पोरी जरा जपून दांडा धर. शिट्टी वाजली, गाडी सुटली, पदर गेला वर, पोरी जरा जपून दांडा धर, पोरी जरा जपून दांडा. पहिल्याच गाडीला, पहिल्याच भेटीला, पहिल्याच गाडीला, पहिल्याच भेटीला. बाय घे बाय माझे ते ब्लॉगर आहे. मी ब्लॉगर. अच्छा ब्लॉगर आहे तुम्ही? ब्लॉगर आहे मी. युट्यूबवर व्हिडिओ बनवते. हे लोक माझे व्हिडिओ बनवतात, हे बघतात माझे व्हिडिओ, हे माझे बोचर आहेत. हे कोण आहेत? माझे बोचर आहेत. काय आलं? अहो कसं बोलताय तुम्ही? काय चुकीचं बोलले मी? तुम्हाला काय जातं? लोक माझ्या फटके मारतील. होय, तुम्हाला काय कळतंय? काय म्हणला तुम्ही? मी व्हिडिओ करते, युट्यूबर आहे, ब्लॉगर आहे. तर मी कोण झाले? ब्लॉगर. ते माझे व्हिडिओ बघतात तर ते कोण झाले? माझे बोचर. अहो ते वॉचर नसतं हो, मग ते वॉचर असतं, वॉचर. मग ते असतं म्हटलं वॉचर. अरे अहो वॉचर, बोचर, वॉचर, बोचर, वॉचर बनले ना बोचर. तर मंडळी, आज आपण मिळतो इकडे आपल्या कोकणच्या एक जानी माने हस्ती साजिद भाई, जे युट्यूबर आहेत आणि मी सुद्धा यांचं पर्सनली मोठं फॅन आहो. कोकणला हे मोप जास्ती प्रमोट करतात आणि ती चीज मला मोप आवडते. आणि आज मी इकडे कोकण ज्या मेल्यात त्यांना बघून मोपच जास्ती एक्साइटेड झालो होतो त्यांना मिळला आणि त्यांना मला मिळूचो चान्स मिळलो, त्याच्यासाठी मी मोप खुश आहो. साजिद भाई, आपला इकडे एक्सपिरियन्स आपल्याला फीडबॅक काय कोकण मेल्याच्या बद्दल आपल्याला काय वाटतं? कोकण मेला मी आता बरेचसे सीझन बघतोय तिकडून कोकण मेल्यामधून. मला पण वाटतं की कोकण मेल्याला यावं, कारण आपली जी लोक आहेत कधी कधी इंडियात मिळत नाही, मग ती लोक इकडे दुबईला वगैरे मिळतात आणि एकत्र येतात. हा एक चांगला आहे, म्हणजे ऐसा एक फेस्टिवल आहे की सगळे येऊन एकत्र मिळतात, सगळ्या जाती धर्माची लोक असतात. ऐसा नाही की मुस्लिम. अगदी 2च मिनिटात आपण चालू करणार आहे हास्य महफिल पार्ट 2 फीचरिंग वनिता खरात अँड रोहित माने. तो साजिद भाई, मी मोब ऐकला होता की तुम्ही इकडे प्रेक्षकांना विनंती आहे की त्यांनी समोरच्या खुर्च्या भरून घ्यायच्या. इकडे म्हणून त्याच्यामुळे मला मोब बेस्ट चालू करणार आहे. नाही, मला पण खूप बेस्ट वाटला की तुमच्याशी थँक्यू मुलाखत सो झाली. मच. थँक्यू. काय नाव काय तुमचं? माझं नाव ताहिर आहे आणि माझ्या युट्यूब चॅनलचं नाव THL युट्यूब आहे. अच्छा. अच्छा. आणि मोब बेस्ट चॅनलला वाटलं. यांच्या सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जे आहेत लाईक करा आणि शेअर पण करा. चांगले व्हिडिओ बनवतात हे. आणि तुम्ही कुठले प्रभू? मी प्रॉपर गुहागरचो. गोवागरच्या? हो. माशाल्लाह. केव्हा आयलू आणि तुम्ही इंडिया जायला मला DM करा, आपण इन्शाल्लाह करू.
फ्रेंड्स, अब हम मिल चुके हैं यहाँ पर हमारे जो यहाँ के मेन ऑर्गनायझर आहे उनसे एंड आपको कोकणी आती है आणि इथे आम्ही मेन ज्या ऑर्गनायझरला मिळालेलो ते ऍक्च्युअल आपले कोकणीचे आणि तुम्ही इकडे किती वर्षापासून ऑर्गनाइज करता? आमचा 6 सीझन आहे. 6 सीझन आहे. कोविड मध्ये फक्त बंद केलेला, पण आम्ही रेग्युलर करतो. आणि तुमचा कोकणी लोक फीडबॅक कसा देतात? कसा फीडबॅक आहे? मिक्स फीडबॅक असतो. कोणाला आवडतं, कोणाला नाही आवडत, पण आम्ही करतो कारण की मला आवडतं. ओके, नाईस नाईस. अँड जास्ती कोकणी लोक एवढं पसंत करतात काय बाहेरचे लोक पण येतात? सगळे येतात. सगळी येतात. इव्हन इंटरनॅशनल पण येतात. साऊथ आफ्रिका, कुवेत, कतर, सगळ्या UK सगळ्याकडून येतात पण येतात. ओके, नाईस. आणि एक बेसच आपला जा कोकणचा जा इम्प्रेशन पडते UAE वर. तुला कसं वाटते की ऑर्गनाईज करता वगैरे? मला खूप प्राऊड फील होतं की आपल्या कोकणी लोक एवढी सपोर्ट करतात, येतात. किती पण क्रिटिसाइज केले तरी पण ते येतात आणि त्यांना ते आपलं पण येतो. आपले मित्र, आपले जे फॅमिली आहेत जी कधी वर्षानुवर्ष भेटत नाही ते इथे येऊन भेटतात आणि ते जाताना म्हणजे त्यांच्या तोंडावर एक स्माईल असते. तेच माझी प्रॉब्लेम आहे. तुम्ही जे कोकणचं जे काम करताय कोकणला प्रमोट करून नक्कीच प्रत्येक कोकणकरसाठी एक प्राऊड मुवमेंट असणार. आणि थँक्यू सो मच करताय आणि कोकणला प्रमोट करताय. मला सुद्धा तुम्हाला भेटून खूप चांगलं वाटलं. थँक्यू सो मच. तो दोस्तों दैट इज ऑल कोकन मेला इन दुबई. आप देख सकते हैं यहाँ पर भी कोकन की तरह ही मेला लगा था, आप हुरुस भी कह सकते हैं. एंड यहाँ पर आने के बाद एक कोकन की फील देने के लिए जो UAE गवर्नमेंट ने एक अच्छा सा ऑर्गेनाइजेशन किया था. एक्चुअली मैं थोड़े से टेक्निकल एरर्स एंड थोड़ा प्रॉब्लम की वजह से मैं आउट्रो नहीं कर पाया. मैं अभी आउट्रो कर रहा हूँ. सो अगर ये व्लॉग आपको पसंद आया एंड अगर सबके फीडबैक्स हमें यूट्यूबर भी मिले थे जो कि खास इंडिया से यहाँ पे आए, हमारे जो है सादिक भाई जो कोकनी भाई के नाम से यूट्यूब पे फेमस है. एंड देन फिर यहाँ पे जो मेन ऑर्गेनाइजर है वो भी हमें मिले थे. सब ने अपना अपना फीडबैक कोकन मेले के बारे में बताया. सब लोग का यही कहना है कि अपनी जो प्रथा है, अपनी संस्कृति, जो अपना कोकन का जो नेचर है, अपना जो कल्चर है वो यहाँ पर लाना, उसको प्रमोट करना एंड उसको आगे तक लेके जाना. सबका एक ही मोटिव है बस. तो मैं भी इसी मोटिव से ये वीडियो बनाया था. तो अगर आपको ये वीडियो पसंद आया एंड जर कोण आपला कोकणी माणूस ही व्हिडिओ बघत असेल तर प्लीज एक लाईक करा आणि कमेंट बॉक्सला कोकणकर जरूर कमेंट करा आणि आपला कोकणचं प्यार कमेंट बॉक्सला दाखवूनच द्या आज. आणि जर आपल्याला ह्यो व्लॉग नक्कीच मनात बसलो असेल तर प्लीज एक लाईक तर होणच जाऊ दे आणि चॅनलला तर सबस्क्राईब ऑफकोर्स तुम्हाला केलंच पाहिजे. मला माहिती नाही, बस सबस्क्राईब झाला पाहिजे. आणि तर आज के लिए बस इतना ही. मिलते हैं अगली वीडियो में, तब तक के लिए पीस आउट. रुबा भारी माझ्या कोकणचो बाई तो